नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत महाराष्ट्राची वन संपत्ती ह्या चॅप्टर करणार आहोत ना. आपण राज्यसेवा कंबाईन सर्व परीक्षा फॉरेस्ट असो सर्व परीक्षांचे आपण PYQ आज घेणार आहोत. 2011 पासून आज 2026 पर्यंत सर्व PYQs आपण घेणार आहोत. बघा, हा 2025 चा आलेला प्रश्न आहे. राज्यसेवा मुख्य मे 2025 मध्ये आलेला प्रश्न आहे आणि पुढे सुद्धा आहेत 2023 मध्ये PSI मेन्स. पूर्ण PYQs आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. हे व्हिडिओ तुम्हाला फार उपयोगी पडणार, राईट. आणि फास्ट रिव्हिजनसाठी तर खूपच उपयोगी पडणार तुम्हाला, राईट. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न काय म्हणत आहे? पहिला प्रश्न म्हणत आहे 2025च्या राज्यसेवाच्या ब्लू मॉर्मॉन काय म्हणत आहे? ब्लू मॉर्मॉन राणी पोकळी, यालाच राणी पोकळी असं म्हणतात. या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करणारे डॅश हे देशातील पहिले राज्य आहे. तर आपलं उत्तर काय येणार? महाराष्ट्र. ब्लू मॉर्मॉन आणि राणी, त्यालाच आपण राणी पोकळी असं कोणाकोणाला नाव माहीत नसतं, राईट. लेकिन ब्लू मॉर्मॉन यालाच राणी पोकळी असे सुद्धा प्रश्नामध्ये येऊ शकतो. हा देशातील पहिले राज्य फुलपाखरू, राईट. हा आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला योग्य जोडा जुळवा म्हणत आहे, राईट. योग्य जोडा जुळवा म्हणत आहे. तांडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? हा बरोबर चंद्रपूरमध्ये आहे. म्हणजे की अच्या एकच येणार, 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. आता पुढचा लास्टवाला बघू, डायरेक्ट लास्टवाला बघू. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? गोंदियामध्ये आहे, बरोबर. म्हणजे की 4 येणार, हा सुद्धा बरोबर आहे. आता बी बघू, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? हा सुद्धा पेंच नागपूर येतं आहे. आपलं उत्तर काय ना 2. तिसरा ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. तांडोबा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? चंद्रपूरमध्ये आहे. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? पेंच नागपूरमध्ये आहे. आणि गुगामाड राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? अमरावतीमध्ये आहे. आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान तुम्हाला माहितीच आहे, गोंदियामध्ये आहे, राईट. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 3 हा करेक्ट असेल आपला आन्सर. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त वन क्षेत्र खालीपैकी कोणत्या वनांनी व्यापलेलं आहे? सर्वात जास्त वन क्षेत्र, तर आपलं उत्तर काय येणार याच्या? सर्वात जास्त वन क्षेत्र असं म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार? पानगड वने काय येणार? पानगड वने, म्हणजे फक्त इज बरोबर. कारण रुंद पर्णिवरणे म्हणजे की महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट आणि दक्षिण कोकण व पूर्व विदर्भमध्ये आहे रुंद पर्णिवरणे, राईट. आणि काटेरी वने हे कुठे आहे? कमी पावसाच्या पर्जन्य छायाच्या प्रदेशात आढळतात, राईट. काटेरी वने. आणि दलदलीचे वने कुठे आढळतात? कोकण किनारपट्टी खाडी भागात आढळतात. म्हणून आपलं उत्तर काय येणार? महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र कुठे आहे, कोणत्या वनांनी व्यापलेलं आहे? पानगड वनांनी व्यापलेलं आहे. आपलं उत्तर फक्त ए असणार, राईट. पुढचा प्रश्न आहे PSIचाच आहे. PSI प्री 2000 डिसेंबर 2023चा प्रश्न आहे हा. डॅश वृक्षांचे लाकूड अत्यंत मऊ असल्याने काडीपेटीतील काड्या बनवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. तर आपलं उत्तर काय येणार याच्या? सालमली. वजनाने खूप हलके असतात हे वृक्ष. शाल्मली वृक्ष हे वजनाने खूप हलके असतात, राईट. म्हणून हे सालमली वृक्षांचे लाकूड हे अत्यंत मऊ असते, राईट. आणि काडीपेटीतील काड्या बनवण्यासाठी उपयोगात असतात, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला संयुक्त ग्रुप बीचा प्रश्न आहे. ग्रुप बीचा प्रश्न आहे आपला 2023चा, राईट. मुख्यचा, राईट. हा प्रश्न काय म्हणत आहे? जिल्हा म्हणत आहे, जिल्हा व अभयारण्य म्हणत आहे. जिल्हा व अभयारण्य, तर आपलं काय येणार? ठाणेमध्ये कोणतं अभयारण्य आहे? तुंगेश्वर. ठाणेमध्ये आहे तुंगेश्वर. म्हणजे की अच्या 2 येणार. ऑप्शन क्रमांक 3च दिसून राहिला, अच्या 2, म्हणून आपलं उत्तर हाच येणार, अच्या 2. जर तुम्हाला पहिला ठाणेमध्ये तुरुंगेश्वर आला तर डायरेक्ट तुम्हाला कन्फर्म माहित आहे की हा येणार. मग पुढचं बघायचेच नाही, डायरेक्ट तोच ऑप्शन क्लिक करून पुढे जायचं, राईट. तरी सुद्धा आपण डिटेल अनालिसिस करू. ठाणेमध्ये आहे तुरुंगेश्वर आणि सांगलीमध्ये काय आहे? सागरेश्वर. ठाणेमध्ये कोणतं आहे? तुंगारेश्वर. सांगलीमध्ये आहे सागरेश्वर. आणि गडचिरोलीमध्ये काय आहे? गडचिरोलीमध्ये आहे चपराळा. आणि अकोल्यामध्ये कोणता आहे? नरनाळा. अकोल्यामध्ये कोणतं अभयारण्य आहे? नरनाळा. आपलं उत्तर असणार 3, राईट. पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? पुढचा 6वा प्रश्न आहे आता, राईट. पुढचा 6वा प्रश्न काय म्हणत आहे? महाराष्ट्रातील वनांचे प्रकार व त्या प्रदेशांतील वार्षिक पर्जन्य यांचे योग्य जोड्या लावा म्हणतात. वनांचे प्रकार आणि वार्षिक पर्जन्य यांचे जोड्या लावा म्हणत आहे, राईट. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे आपला? पुढचा प्रश्न म्हणत आहे महाराष्ट्रातील वनांचे प्रकार आणि वार्षिक पर्जन्य विचारत आहे.
राईट. वनांचे प्रकार आणि वार्षिक पर्जन्य म्हणत आहे. सगळ्यात आधी उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचे वार्षिक पर्जन्य किती आहे? 200 ते 250 सेंटीमीटर वार्षिक पर्जन्य आहे. कोणाच्या? उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचे किती? 1 मिनिट बघा, 1 मिनिट. वनांचे प्रकार आणि वार्षिक पर्जन्य दिलेलं आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचे वार्षिक पर्जन्य किती आहे? तिचे येणार 250 ते 300 येणार, बरोबर. आणि उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वनांचे किती येणार? 200 ते 250 येणार. म्हणजे की ब चा एक कोणत्यामध्ये दिलेला आहे? 3 ऑप्शनमध्ये दिलेला आहे. ब चा 1 राईट. 3 ऑप्शनमध्ये दिलेला आहे ब चा 1. 3 ऑप्शनमध्ये दिलेला आहे ब चा 1 राईट. म्हणून ब चा 1 तर असणारच. आणि उष्णकटिबंधीय हे किती? अ चा 3 2 ऑप्शनमध्ये दिलेला आहे. म्हणजे की हे तिसरा आणि चौथा ऑप्शन कट. आणि उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांचे कोणते आहे? ह्याच्या येणार 125 ते 200 सेंटीमीटर. आणि उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचे काय येणार? 350 ते 400 सेंटीमीटर. तर आपलं उत्तर काय येणार? क चा 4 आणि फर्स्ट ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. आपलं उत्तर येणार. पुढचा प्रश्न बघू आपण आता. सन 2016 व 17च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यांतील अतिघनदाट वनाच्छादनाचे प्रमाणानुसार जिल्ह्यांचा उतरता क्रम सांगायचा. आता जिल्ह्यांचा उतरचा क्रम तर सर्वाधिक कोणाचा आहे? गडचिरोली, मग आहे चंद्रपूर, मग गोंदिया, नांदेड. सर्वात जास्त कोणाचा आहे? गडचिरोलीचा आहे वनक्षेत्र राईट. आणि सर्वात कमी नांदेडचा. आपला चौथा ऑप्शन इज करेक्ट आन्सर असणार. पुढचा प्रश्न आहे आपला. चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्रात राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत? काय म्हणतात? चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्रात राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत? आपलं उत्तर काय येणार याच्या? 6. किती येणार? 6. पुढचा प्रश्न आहे आपला. महाराष्ट्रातील खालील अभयारण्य व जोड्यापैकी जोड्या योग्य जुळत नाही असं म्हणत आहे. कोणती जोडी योग्य जुळत नाही असं म्हणत आहे? त्याचा प्रश्न आहे. कोणती जोडी योग्य जुळत नाही असा आहे प्रश्न. आपलं उत्तर काय येणार? रेहकूर, अहमदनगर. बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे राईट. रेहकूर व अहमदनगर बरोबर आहे. हा नागझिरा अमरावती चुकीचा आहे. नागझिरा हे गोंदियामध्ये आहे राईट. अमरावतीमध्ये नाही आहे. म्हणून हा ब ऑप्शन चुकीचा असेल. 2 ऑप्शनमध्ये दिलेला आहे. अ तर करेक्ट आहे राईट. म्हणून आपला आन्सर काय येणार? फक्त 2 नागझिरा. ऑप्शन बघून घ्या कारण की तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये सी व ए सी दिलेला आहे लेकिन बी नाही दिलेला आहे. म्हणून आपलं बी ऑप्शनच चुकीचं आहे. गवताळा औरंगाबादमध्ये आहे बरोबर. माळढोक सोलापूरमध्ये आहे बरोबर राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 10वा प्रश्न राईट. 10वा प्रश्न बघायचा आहे आपला आता. 10वा प्रश्न काय म्हणत आहे? उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले कुठे आहेत? उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले कुठे आहेत? शेजारमध्ये आहेत. किती कुठे आहेत? शेजारमध्ये. म्हणजे अ चा 3 येणार. एकच ऑप्शनमध्ये दिले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले कुठे आहे? शेजारमध्ये आहे. उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने कुठे आहे? नानामध्ये आहे. आर्द्र पानझडी वने कुठे आहे? येरूळमध्ये आहे. शुष्क पानझडी वने कुठे आहे? सेंद्रीमध्ये आहे. पुढचा प्रश्न बघायचा आता. पुढचा प्रश्न म्हणत आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व त्यांच्या ठिकाणांची योग्य जोड्या लावा म्हणत आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व त्यांच्या योग्य ठिकाणांची योग्य जोड्या लावा म्हणत आहे. तर राष्ट्रीय उद्याने व ठिकाणे राईट. नवेगाव कुठे आहे? गोंदियामध्ये आहे बरोबर. कुठे आहे? नवेगाव कुठे आहे? गोंदियामध्ये आहे. म्हणजे की अच्या 3 2 ऑप्शनमध्ये दिलेला आहे. आता पेंच नागपूरमध्ये आहे बरोबर. ऑप्शन सुद्धा क चा 2 येणार. एकच ऑप्शनमध्ये दिलेला आहे राईट. म्हणून आपलं आन्सर काय येणार? तिसरा आन्सर इज अ करेक्ट आन्सर. 2 ऑप्शनमधून आपला प्रश्न सुटतो राईट. नवेगाव आणि पेंच यामने. गुगामड कुठे आहे? गुगामड आहे अमरावतीमध्ये. आणि संजय गांधी आहे बोरीवली. संजय गांधी कुठे आहे? बोरीवलीमध्ये आहे राईट. ठिकाण राईट. आता पुढचा प्रश्न आहे सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य कोणत्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे? सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य कोणत्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे असं म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य. नान्नज अभयारण्य तर सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणतं अभयारण्य आहे? माळढोक राईट. आत्ताच बघितलंय माळढोक. पुढचा प्रश्न आहे ना एक मागच गेला कोणचा? माळढोक. हा बघा माळढोक सोलापूरमध्ये राईट.
आपला आन्सर काय येणार? माडढोक. माडढोक, राईट. महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्यादित ची स्थापना मध्ये झाली, केव्हा मध्ये झाली? आपलं उत्तर काय नाही, 1974 मध्ये. 1974 मध्ये झाली, राईट. पुढचा प्रश्न बघा, खालीपैकी कोणते अभयारण्य राष्ट्रीय उद्यान भौगोलिक क्षेत्रफळाचे सर्वात मोठे आहेत? आपलं उत्तर काय येणार? सर्वात मोठे विचारत आहेत अंधारी हा सर्वात मोठा आहे, राईट. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2019-20 नुसार राज्यात 2018-19 साली एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र वनाखाली होते? आपलं उत्तर काय येणार? 20.10%. 20.10%. हा STR 2022 मध्ये हा प्रश्न आलेला होता. पुढचा प्रश्न आहे आपला, योग्य जोडी धुळा म्हणत आहे. सगळ्यात आधी कर्नाळा कुठे आहे? जिल्हा व वनक्षेत्र विचारत आहे. चंद्रपूरमध्ये काय आहे? चंद्रपूरमध्ये आहे अंधारी. काय आहे? अंधारी. रायगडमध्ये काय आहे? कर्नाळा. म्हणजे की अच्या 2 एकच ऑप्शन मध्ये दिलेला आहे, म्हणजे की चंद्रपूर, अंधारी, राईट. पूर्ण प्रश्न चुकतोय, याच्यानं सुटून जातो. रायगडमध्ये आहे कर्नाळा, बरोबर. आणि उस्मानाबादमध्ये काय आहे? उस्मानाबादमध्ये आहे पेनगंगा आणि यवतमाळमध्ये आहे पेनगंगा आणि उस्मानाबादमध्ये आहे एडसी रामलिंग आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, राखीव जीवमंडल हे डॅश नुसार सीमांकित करतात. म्हणजे की राखीव जीवमंडल हे डॅश नुसार सीमांकित करतात. आपलं उत्तर काय येणार याच्या? उत्तर येणार याच्या मध्यवर्ती भाग, बफर झोन आणि संक्रमण भाग नुसार सीमांकित करतात, राईट. सिक्वेन्स बघा, मध्यवर्ती भाग, मग बफर झोन, मग संक्रमण भाग, राखीव जीवमंडल असंच होतं. मध्यवर्ती भाग, मग बफर झोन, मग संक्रमण भाग. पुढचा प्रश्न आहे आपला, संजय गांधी मध्ये की उद्याने, अभयारण्य आणि जिल्हा. आताच बघितलं आपण, संजय गांधी उद्यान कुठं आहे? आताच बघितलं, मुंबईमध्ये आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. म्हणजे की अचा 4 ऑप्शन बघू आता. अचा 4 2 ऑप्शन मध्ये दिले आहेत, राईट. एक, राईट. आणि तानसा कुठं आहे? तानसा आहे ठाणेमध्ये. कुठं आहे? तानसा आहे ठाणेमध्ये. आणि फडसाड कुठे आहे? फडसाड आहे रायगडमध्ये. आणि टिपेश्वर कुठे आहे? टिपेश्वर हा आहे यवतमाळमध्ये. म्हणून आपलं उत्तर आहे ड चा 3 कोणतं? चौथा ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर, आपला उत्तर येणार, राईट. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न सुद्धा राष्ट्रीय उद्याने आणि सुरक्षित प्राणी म्हणत आहे. आंबोहार पेंचमध्ये काय अस्वल आहे? काय म्हणताय? योग्य जोडा बरोबर असलेली योग्य जोडी सांगा. म्हणजे पेंच म्हणजे अस्वल आहे का? चुकीची आहे. पेंचमध्ये अस्वल नाही आहे. पेंचमध्ये आहे वाघासाठी प्रसिद्ध आहे पेंच, नागपूरमध्ये, राईट. पेंच हा वाघासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून हा चुकीचा असणार, राईट. ड चुकीचा असणार. म्हणजे की ड कोणता ऑप्शन? काहीच नाही. ड तर दिलेलाच नाही, राईट. बरोबर विचारले ना. म्हणजे की अंबोहारमध्ये आहे काळवीट, बरोबर. हरिण. मायनीमध्ये आहे पक्षी, बरोबर. राधानगरीमध्ये आहे गवा, बरोबर, राईट. पेंचमध्ये काय आहे? हा अस्वल नाही येणार, टायगर वाघासाठी प्रसिद्ध आहे, राईट. वाघ येणार, वाघ. पेंचमध्ये वाघासाठी प्रसिद्ध आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे 20वा प्रश्न काय म्हणत आहे? सह्याद्रीच्या 1200 मीटरपेक्षा जास्त उंच भागातील 400 सेमी किंवा त्यापेक्षा जास्त पर्जन्य असलेल्या विभागात खालीपैकी कोणत्या प्रकारचे वने आढळतात? आपलं उत्तर काय येणार? सांगा. आपलं उत्तर काय येणार? उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने येणार. काय येणार? उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने. सह्याद्रीच्या 1200 मीटरपेक्षा जास्त उंच भागातील 400 सेमी किंवा त्यापेक्षा जास्त पर्जन्य असलेला म्हणत आहे. 400 सेमी किंवा त्यापेक्षा जास्त पर्जन्य असलेला विभाग म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार? उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने येणार, राईट. पुढचा प्रश्न म्हणत आहे उभारण्य व ठिकाण म्हणत आहे. आताच बघितलं नागझिरा कुठं आहे? गुन्ह्यामध्ये, बरोबर. हा तर बरोबर आहे, नागझिरा तर गुन्ह्यामध्येच आहे, राईट. आता नागझिरा तर गुन्ह्यामध्ये आहे. पुढचा बघू म्हणजे की ड चा 4 येणार. 3 ऑप्शन मध्ये दिले, राईट. म्हणून नागझिरा तर काही नाही होत. आता तानसा कुठं आहे? तानसा आहे ठाणेमध्ये. आता पुढच्या मागच्या प्रश्नामध्ये आपण घेतलंय
तानसा कुठे आहे? ठाण्यामध्ये. म्हणजे की अ च्या 2 येणार. अ च्या 2 ऑप्शनमध्ये दिल्या म्हणून हा सुद्धा नाही. यावल, यावल कुठं आहे? यावल कुठं आहे? यावल आहे जळगावमध्ये. यावल कुठं आहे? जळगावमध्ये. म्हणजे की ब चा काय येणार? ब चा 1 येणार. म्हणजे की फर्स्ट ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. मग माळढोक कुठे आहे? सोलापूरमध्ये. आणि नागझिरा आहे गोंदियामध्ये. बरोबर. आपला प्रश्न असा सुटतो. आणि पुढचा प्रश्न आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र डॅश राष्ट्रीय उद्याने म्हणून जाहीर करण्यात आलेले. हा प्रश्न आहे 2021च्या गट ब चा. तर काय म्हणत आहे प्रश्न? गुगामाळ. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? गुगामाळ क्षेत्र गुगामाळ राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आला. बरोबर आहे. गुगामाळ येणार याचा उत्तर काय येणार? गुगामाळ येणार याचा उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला राज्यसेवा 2020चा प्रश्न आहे. राईट. राज्यसेवा 2020 म्हणजे गोंदियामध्ये आहे नागझिरा. बरोबर. दिखा अ च्या 2 ऑप्शनमध्ये दिले आहे. आता तांडोबा, तांडोबा कुठं आहे? सांगा फटाफट सांगा. तांडोबा कुठं आहे? सांगा फटाफट. तांडोबा कुठं आहे? चंद्रपूरमध्ये. कुठं आहे? चंद्रपूर. म्हणजे की ब चा 4 येणार. दोन्ही ऑप्शन करेक्ट. राईट. आणि गवताळा कुठे आहे? गवताळा, गवताळा आहे नाशिकमध्ये. राईट. गवताळा आहे ना, म्हणजे की क चा 3 येणार. म्हणजे की ती दुसरा ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. राईट. गवताळा कुठं आहे? नाशिकमध्ये आहे. आणि नंदुरबार कुठं आहे? नांदूर मधमेश्वर कुठं आहे? औरंगाबादमध्ये आहे. नांदूर मधमेश्वर कुठे आहे? औरंगाबादमध्ये आहे. पुढचा प्रश्न बघू आता. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे म्हणत आहे? कोणत्या राज्याशी निगडीत आहे म्हणत आहे? तर आपलं उत्तर काय येणार? सांगा. कोणत्या राज्याशी निगडीत आहे? महाराष्ट्र व मध्य प्रदेश. महाराष्ट्र व मध्य प्रदेश. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र. राईट. महाराष्ट्र व मध्य प्रदेशमध्ये 2020 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील जोड्या जुळवून त्या खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा व उत्तरे द्या म्हणत आहे. राईट. उत्तरे द्या म्हणत आहे. सर्वात अधिक कर्नाळा कुठे आहे? कर्नाळा आत्ताच बघितलं आपण. कर्नाळा रायगडमध्ये आहे. राईट. आत्ताच बघितलं मागच्या प्रश्नामध्ये. कर्नाळा कुठं आहे? कर्नाळा आहे रायगडमध्ये. म्हणजे की ब चा 3 येणार. ब चा 3 एकच ऑप्शनमध्ये दिला आहे. म्हणजे की आपला उत्तर हाच निघतो. राईट. म्हणजे की टिपेश्वर कुठे आहे? टिपेश्वर आहे यवतमाळमध्ये. टिपेश्वर आहे यवतमाळ. हा सुद्धा मागच्या प्रश्नामध्ये घेतला आहे. टिपेश्वर कुठे आहे? यवतमाळमध्ये. आणि कर्नाळा आहे रायगडमध्ये. रेहेकुरी कुठं आहे? रेहेकुरी कुठे आहे? रेहेकुरी आहे अहमदनगरमध्ये. आणि राधानगरी दाजीपूर कुठं आहे? कोल्हापूरमध्ये. पुढचा प्रश्न बघायचा आता आम्हाला, अभयारण्य व जिल्हे म्हणायचं आहे. अभयारण्य व जिल्ह्याचे योग्य जोडे म्हणत आहे. तर काय, कर्नाळा कुठं आहे? आत्ताच बघितलं. कर्नाळा कुठं आहे? रायगडमध्ये आहे. कर्नाळा कुठं आहे? रायगडमध्ये. आत्ताच बघितलं आपण प्रश्न. कर्नाळा कुठं आहे? रायगडमध्ये आहे. म्हणजे की ड च्या 2 येणार. ड च्या 2 ऑप्शनमध्ये दिलेला आहे. आता पुढचा बघू, बोर. नरनाळा. नरनाळा कुठे आहे? सांगा. नरनाळा आहे अकोलामध्ये. कर्नाळा रायगडमध्ये आणि नरनाळा अकोलामध्ये. राईट. आणि बोर म्हणजे की ब चा काय येणार? 3 येणार. ब चा येणार 3. म्हणजे की चौथा ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. राईट. चौथा आन्सर इज अ करेक्ट आन्सर. आपला उत्तरच येणार. राईट. बोर कुठं आहे? बोर आहे वर्धामध्ये. नरनाळा आहे अकोल्यामध्ये. अनेर आहे धुळेमध्ये. आणि अनेर कुठं आहे? धुळेमध्ये. आणि कर्नाळा आहे रायगडमध्ये. पुढचा प्रश्न बघायचा होता 27वा प्रश्न. खालील नमूद जिल्ह्यांचे अनुक्रमाने पुनर्रचना वनक्षेत्राप्रमाणे उतरत्या क्रमाने लावा म्हणत आहे. काय म्हणत आहे? उतरत्या क्रमाने लावा म्हणत आहे. उतरत्या क्रमाने. तर सगळ्यात आधी काय येणार? सर्वात जास्त कोणाचा आहे? गडचिरोली. तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे की ब तर येणारच सगळ्यात पहिले. कारण की सर्वात जास्त क्षेत्र गडचिरोलीमध्येच आहे वनांच्या. राईट. म्हणजे की ब तर येणार. ब ऑप्शन एकच ऑप्शनमध्ये दिला आहे. म्हणजे की तिसरा ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. ब च्या नंतर काय येणार? चंद्रपूर. मग चंद्रपूर नंतर काय येणार? अमरावती. मग अमरावती नंतर काय येणार? गोंदिया. मग गोंदिया नंतर येणार वर्धा. पुढचा प्रश्न आहे PSI 2019चा. खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारच्या वनांची आहे? असं प्रश्न विचारत आहे. खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारच्या वनांची आहे? असं त्या प्रश्न आहे. वृक्षांची मूळ दलदलीतून वर आलेली असतात. कोणाची? वृक्षांच्या खोडांचे सर्व बाजूंनी मुळे फुटलेली असतात. बरोबर. आणि वृक्षांची उंची फारसे नसते. आपलं उत्तर काय येणार याच्या? सांगा. आपलं उत्तर ऑप्शन 2 दिलेला आहे. उष्णकटिबंधीय नियमसुधारित वने, आर्द्र पानझडी वने. पुढचा प्रश्न ऑप्शन बघू, किनारी वने बघत आहे का इकडं? किनारी वने आणि कोणतीही नाही असं म्हणत आहे. आपलं याचं उत्तर काय येणार? किनारी वने येणार. किनारी वने येणार. कारण किनारी वनांचे वृक्ष कसे उष्ण आणि
मूळ दलदलीत वर आलेली असतात किनारीवाले, कारण ते माती पुरी सरकलेली असते राईट, आणि खोड्यांच्या सर्व बाजूंनी मुळे फुटलेले असतात राईट, आणि वृक्षांची उंची फारशी नसते राईट, फारशी नसते किनारी वनांची राईट. पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला, फलोद्यान विकास कार्यक्रमाचा उद्देश कोणता होता? काय म्हणत आहे, फलोद्यान विकास कार्यक्रमाचा उद्देश कोणता होता, हा आपला प्रश्न आहे. तर आपलं उत्तर काय येणार, मजुरांची काम देणे बरोबर, शेतीची किफायतशीरता वाढवणे बरोबर, साधन संपत्तीची निर्मिती करणे बरोबर. म्हणजे की आपला काय येणार उत्तर, सर्व बरोबर आपलं उत्तरच येणार राईट. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? टिपेश्वर आत्ताच बघितलं मागच्या प्रश्नामध्ये, यवतमाळमध्ये स्थित आहे राईट. नागपूरमध्ये पेंच आहे, गडचिरोलीच्या आता आलेला आहे का, नाही आलेला आहे राईट, गडचिरोलीचे नाही. अमरावतीमध्ये काय आहे, अमरावतीमध्ये आताच बघितलं आपण, नाही सांगा फटाफट, अमरावतीमध्ये आलेला आहे का प्रश्न, सांगा फटाफट. अमरावतीमध्ये आलेला आहे गुगामाळ राईट, काय आलेला आहे गुगामाळ. पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, अच्छा जोड्याच्या याच्या गट, तांडोबा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? काय म्हणत आहे, तांडोबा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, हा प्रश्न आहे. तांडोबा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, सांगा फटाफट. तांडोबा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? तांडोबा तर तुम्हाला माहिती आहे, आताच बघितलं, चौथा. तांडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरमध्ये, नागझिरा गोंदियामध्ये आहे. गोंदिया नाही दिलेलं तर भंडारामध्ये दिलेलं आहे. नागझिरा कुठं आहे, भंडाऱ्यामध्ये आहे बरोबर. म्हणजे की अचा चार 2 ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, 3 ऑप्शनमध्ये राईट. नागझिरा कुठं आहे, 3 नागझिरा, म्हणजे की बचा 3 2 ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. हा पुढचा आहे कर्नाळा. आत्ताच बघितलं आपण, कर्नाळा कुठं आहे, रायगडमध्ये, आत्ताच बघितलं आत्ताच, म्हणजे की डचा एकच ऑप्शनमध्ये दिला आहे. आपला प्रश्न सुटला. म्हणजे की तांडोबा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, चंद्रपूरमध्ये. नागझिरा कुठं आहे, भंडारा गोंदिया, दोन्हीमध्ये, म्हणजे की भंडारामधूनच गोंदिया जिल्हा वेगळा झालेला आहे राईट, म्हणून भंडारा आणि गोंदिया असा सुद्धा येऊ शकतो. आणि सागरेश्वर अभयारण्य कुठं आहे, सांगलीमध्ये आहे. आणि कर्नाळा कुठं आहे, आता बघितलं रायगडमध्ये आहे. मागच्या प्रश्न आता 3-4 प्रश्न होऊन गेले, कर्नाळा अभयारण्य कुठं आहे, रायगडमध्ये आहे राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, 32वा प्रश्न, तांडोबा आताच बघितलं चंद्रपूर, डायरेक्ट क्लिक करायचे राईट. अचा 3 एकच ऑप्शनमध्ये 2 ऑप्शन दिले आहेत राईट. आता बघायचे डायरेक्ट पेंच तर तुम्हाला माहितीच आहे, नागपूर, म्हणजे की बचा एकच ऑप्शनमध्ये दिला आहे, म्हणजे की चौथा ऑप्शन इज करेक्ट आन्सर राईट. गुगामाळ आताच बघितलं आहे, अमरावतीमध्ये. आणि नवेगाव गोंदियामध्ये राईट. की क्लोज, जास्त लचपच नाही, फटाफट आन्सर सुटतो आमचा राईट, फटाफट, अगदी 1 सेकंद 2 सेकंदात राईट. एक वेळेस तुम्हाला डिव्हिजन लागतो, फटाफट ट्रिक करणे पूर्वी क्वेश्चन सॉल्व्ह होतात राईट. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कुठे आहे, आर्वीमध्ये आहे. कुठं आहे, आर्वीमध्ये. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वीमध्ये आहे राईट. महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता आहे, सांगा फटाफट. पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा वर्धा आहे. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कुठे स्थित झाले, तर हा आपलं उत्तर आहे गंगापूर, नाशिकमध्ये. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खापोली, बरोबर आहे. खापोली कुठं आहे, रायगडमध्ये. सुटतील ना पूर्ण प्रश्न, तर आपलं उत्तर काय ना, ऑप्शन बघू आता. आपला ऑप्शन इकडं आहे, सॉरी, 1 मिनिट राईट. ऑप्शन कुठं गेलाय, पुढं येऊन गेलो काय आपण, पुढं नाही, इकडं आहे ऑप्शन राईट. ऑप्शन हे आहेत, काय म्हणत आहे, मग अचा काय होता आता 3, अचा 3 एकच ऑप्शनमध्ये आहे, चौथा ऑप्शन इज करेक्ट आन्सर आपला राईट. एकच ऑप्शनमध्ये आहे, अचा 3 करेक्ट आन्सर राईट. पुढचा प्रश्न आहे आपला क्लर्कचा आहे, 2018चा प्रश्न आहे. वन विद्याने आणि जिल्हा म्हणत आहे, वन उद्याने आणि जिल्हा म्हणत आहे. तर सगळ्यात आधी हिमायत बाग कुठं आहे, औरंगाबादमध्ये आहे बरोबर. हिमायत बाग कुठं आहे, औरंगाबादमध्ये आहे. म्हणजे की अचा 3 ऑप्शनमध्ये दिलेला, तरी 4ही ऑप्शन तसेच दिलेलं आहे. म्हणून आपल्याला लास्टमध्ये बी तिच्या आहे. राणीबाग कुठं आहे, राणीबाग आहे बुलढाणामध्ये. राणीबाग कुठं आहे, बुलढाणामध्ये. म्हणजे की अचा 2 ऑप्शनमध्ये दिला आहे. म्हणजे की हे 3-4 ऑप्शन कट. म्हणजे की आता बघायचं आहे. प्रतापसिंग कुठं आहे, वन उद्याने. प्रतापसिंग वन उद्याने कुठे आहे, सातारामध्ये आहे. प्रतापसिंग वन उद्याने कुठे आहे, सातारामध्ये आहे. आणि जळगावमध्ये आहे, पाल वन उद्याने आहे.
जळगावमध्ये, राईट. पुढचा प्रश्न बघायचा आहे म्हणून आपला उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 1 येणार, राईट. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे आपला PSI मुख्य 2018चा प्रश्न आहे. हा PSI मुख्य 2018चा प्रश्न आहे. काय म्हणत आहे प्रश्न? खाली कोणती विधाने बरोबर आहे म्हणत आहे? बरोबर आहे म्हणत आहे. काय म्हणत आहे? बरोबर आहे. ठाणे जिल्ह्यात खारफुटीची वने आढळतात. बरोबर आहे काय? ठाणे जिल्ह्यात काय म्हणत आहे? खारफुटीची वने आढळतात. बरोबर आहे का? हो, बरोबर. ठाणे जिल्ह्यात खारफुटीची वने आढळतात. रोषा गवतापासून तेल बनवतात. बरोबर आहे. हा सुद्धा बरोबर आहे. लेकिन तिवर हा गडचिरोली जिल्हा जंगलातील महत्वाचा वृक्ष आहे. हे विधान चुकीचे आहे. तिवर नाही आहे, राईट. राईट. आपलं उत्तर काय येणार याच्या? अ व ब बरोबर आहेत, राईट. पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. पुढचा प्रश्न म्हणजे काय? कोणते विधान हे बरोबर नाही म्हणत आहे? ह्यामध्ये प्रश्नामध्ये नाही म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात वृक्ष काटेरी वने आढळतात. बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात वृक्ष काटेरी वने आढळतात. बरोबर आहे. पाचगणी आणि मॅथेरॉन जिल्हे येथे उष्णकटिबंधीय सुधारित वने आढळतात. बरोबर आहे काय? हो, इथं हा पण बरोबर आहे. आंजण वृक्ष कोकण विभागात मोठ्या प्रमाणावर आढळतात. बरोबर आहे का? हे विधान चुकीचे आहे. कारण आंजण वृक्ष हे प्रामुख्याने जळगाव, धुळे, नाशिक ह्यासारख्या खानदेशातील जिल्ह्यामध्ये आढळतात. कोकण विभागात नाही, राईट. म्हणून हा विधान चुकीचे असणार. आपल्याला चुकीचे विधान विचारत आहे म्हणून आपलं उत्तर काय येणार? फक्त क हा बरोबर नाही आहे. कारण की आंजण वृक्ष हे कुठे आढळतात? प्रामुख्याने जळगाव, धुळे, नाशिक ह्यासारख्या खानदेशातील जिल्ह्यामध्ये आढळत आहे. कोण? आंजण वृक्ष. कोकणमध्ये नाही आढळत, राईट. पुढचा प्रश्न आहे आपल्याला. सप्टेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या 189 सभासदांनी सहस्त्रकातील 8 विकास उद्दिष्टे अंगीकारले. खालीपैकी कोणते उद्दिष्ट या 8 सहस्त्र उद्दिष्टांचा भाग नाही म्हणत आहे? राईट. लिंग समानतेचे प्रचार बरोबर आहे. पर्यावरण सातत्याची निश्चित बरोबर आहे. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण स्थापना करणे साध्य बरोबर आहे. संपत्तीचे न्याय व वितरणाची निश्चित आहे. हे विधान चुकीचे आहे. कारण महिलांचं म्हणजे की लिंग समानतेचे प्रचार आणि महिला सक्षमीकरण हा सुद्धा आलेला आहे. बरोबर आहे. आणि दुसरा आहे अति गरिबी आणि भूक यांचे निर्मूलन करणे हवी नाही. हा ऑप्शनमध्ये नाही दिलेला आहे. आपण दुसरे पॉईंट बघू. पर्यावरण शाश्वतीची निश्चित बरोबर आहे. हा बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हा सुद्धा आलेला नाही आहे. आणि HIV एड्स असं सुद्धा होतो काही लढा करणे, आरोग्य सुधारणे, राईट. विकासासाठी जागतिक भीमादारी विकसित करणे, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची साध्य करणे. लेकिन तिथं संपत्तीचे न्याय वितरण करण्याची निश्चितता हे नाही आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार? चौथा ऑप्शन इज करेक्ट आन्सर. आता 38वा प्रश्न काय माहित आहे? महाराष्ट्र राज्यातील किती टक्के जंगले हे राजस्व विभागाचे अखत्यारीते येतात? काय येतात? अखत्यारीते येतात. तर आपलं उत्तर काय येणार येते? 10. आणि उर्वरित बहुतांश भाग हा वन विभाग आहे, राईट. राजस्व म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? महसूल विभाग असंच सुद्धा होऊ शकतो. राजस्व म्हणजे की महसूल विभाग. किती आहे? 10 आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये निवड पीक क्षेत्रानंतर कोणते भूमी उपाययोजना जास्त आहे? महाराष्ट्रामध्ये निवड पीक काय म्हणत आहे? महाराष्ट्रामध्ये निवड पीक क्षेत्रानंतर कोणते भूमी उपाययोजन जास्त आहे म्हणत आहे? तर आपलं उत्तर काय येणार? वन क्षेत्र. काय येणार? वन क्षेत्र येणार, राईट. काय येणार? वन क्षेत्र येणार. आपला पुढचा प्रश्न आहे आपल्याला सन डॅश पासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वन ग्राम योजना सुरू केली. तर आपलं उत्तर काय येणार येतं? 2006 पासून. काय येणार? चौथा ऑप्शन इज करेक्ट. वनांचे संरक्षण आणि अवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी हे संत तुकाराम वन ग्राम योजना सुरू करण्यात आलेली होती. कशासाठी? वनांचे संरक्षण. काय? वनांचे संरक्षण, अवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी, राईट. पुढचा प्रश्न आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आहे अणेर धरण, अंबा बारवा आणि मयुरेश्वर सुपे हे वन्यजीव अभयारण्य अनुक्रमे या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आपला उत्तर सगळ्यात आधी अणेर धरण कुठे आहे? धुळेमध्ये आहे. कुठे आहे? धुळेमध्ये. म्हणजे की 2 ऑप्शन आहेत. आणि सगळ्या लास्टवाला काय? मयुरेश्वर सुपे हा कुठे आहे? हा आहे आपला पुणेमध्ये.
म्हणजे की तिसरा ऑप्शन इज करेक्ट आन्सर आपला. बुलढाण्यामध्ये काय अंबा वारवा, राईट. पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न आहे आपल्याला योग्य जोड्या जिल्हा व अभयारण्य म्हणत आहे. सगळ्यात आधी भंडारामध्ये कोणता आहे, दर कसा, म्हणजे की ड चा एक येणार. एकच ऑप्शन मध्ये दिला आहे, फर्स्ट आन्सर इज द फर्स्ट, राईट. एकच ऑप्शन मध्ये दिला आहे भंडारामध्ये दर कसा आहे, राईट. आणि औरंगाबादमध्ये काय आहे, हिमायत बाग. औरंगाबादमध्ये काय, हिमायत बाग. आणि कोल्हापूरमध्ये काय, गुगामान. आणि अमरावतीमध्ये काय, ढाकणा कोलखाज, राईट. आणि भंडारा तर तुम्हाला माहितीच आहे. हा सगळ्यात इझीला प्रश्न, भंडारामध्ये दरा कसा. 2017 मध्ये हा प्रश्न आलेला. पुढचा प्रश्न आहे आपला जिल्हा व अभयारण्यांचा प्रश्न आहे, राईट. ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, ऑप्शन दिलेलं आहे. सगळ्यात आधी चंद्रपूरमध्ये काय, अंधारी. काय ना, चंद्रपूरमध्ये आहे अंधारी. तर डायरेक्ट 1-2 ऑप्शन दिलेले आहेत, राईट. अकोल्यामध्ये कोणता आहे, अकोल्यामध्ये नरनाळा. हा प्रश्न सुद्धा आलेला आहे, हा मागच्याच प्रश्नामध्ये आलेला होता, राईट. नरनाळा काय ना, नरनाळा हा अकोल्यामध्ये आहे. म्हणजे की ब चा 3 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, सॉरी हा चुकीला आहे काय, ब चा 3 म्हणत आहे ना, ब चा 3 2 1 तिसरा ऑप्शन इज करेक्ट आन्सर. ब चा 3 म्हणजे की उस्मानाबाद इथं कोणता अभयारण्य आहे, एडशीस रामलिंग घाट आहे उस्मानाबाद मध्ये. अकोल्यामध्ये आहे नरनाळा, बुलढाणामध्ये आहे अंबा बरवा आणि चंद्रपूरमध्ये अंधारी, राईट. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. पुढचा प्रश्न आहे भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीपैकी कोणत्या नावाने ओळखले आहे. भंडारा जिल्ह्यात, राईट. सगळ्यात आधी भंडारा जिल्ह्यात काय आहे, अल्लापल्ली व अरण्य आहे. भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते, तर अल्लापल्ली अरण्य हा नावाने ओळखले जाते. सगळ्यात आधी आता पुढचा प्रश्न काय म्हणते, योग्य जुळत म्हणत आहे. सगळ्यात आधी चंद्रपूरमध्ये आहे तांडोबा, डायरेक्ट निघतो. आणि नागपूरमध्ये आहे पेंच. म्हणजे की अ चा 3 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, एकच ऑप्शन दिलेला आहे, चौथा. डायरेक्ट आमचा आन्सर निघतो, कारण मागच्या प्रश्नामध्ये चंद्रपूर तांडोबा आलेला आहे, नागपूर पेंच हा सुद्धा आलेला. भंडारामध्ये कोणता आहे, नवेगाव, बरोबर. म्हणजे की हा सुद्धा आलेला प्रश्न. आणि वर्धामध्ये बोर हा सुद्धा रिपीटेड क्वेश्चन आहेत. म्हणजे की PYQs केल्याने की तुमचे खूप सारे प्रश्न असे आराम न सुटतात. कसे आराम न सुटतात, रे. म्हणजे ऑप्शन आपला आन्सर काय येणार, चौथा इज अ करेक्ट आन्सर, राईट. चौथा काय येणार, इज अ करेक्ट आन्सर, राईट. करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला फ्लोमिंगो म्हणजे की रोहित पक्षी खालीपैकी कोणत्या घाटात आढळतात. फ्लोमिंगो रोहित पक्षी खालीपैकी कोणत्या घाटात आढळतात म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार, माळशेज घाट. कुठे आढळतात, माळशेज घाटमध्ये आढळतात. फ्लोमिंगो म्हणजे की रोहित पक्षी कुठे आढळते, माळशेज घाटमध्ये आढळते. रोहित पक्षी कुठे आढळते, माळशेज घाटमध्ये आढळते. आपला उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे योग्य जोडा अभयारण्य. चंद्रपूरमध्ये काय आहे, अंधारी. आत्ताच बघितलं आपण, तांडोबा आणि अंधारी कुठं आहे, चंद्रपूरमध्ये आहे. डायरेक्ट निघतो, राईट. म्हणजे की ब चा 4 एकच ऑप्शन मध्ये, तिसरा ऑप्शन इज करेक्ट आन्सर, दुसरा ऑप्शन इज करेक्ट आन्सर. म्हणजे गडचिरोलीमध्ये काय आहे, चपराडा, बरोबर. रायगडमध्ये काय आहे, हा सुद्धा बघितलं, फानसाड. आणि सांगलीमध्ये काय आहे, सांगलीमध्ये सागरेश्वर. 6 तुम्हाला तर सांगितलंय मी ना, 6 सांगली खतम. आपला हा 2 सेकंदात आन्सर निघतो, 2 सेकंदात अगदी. पुढचा प्रश्न आहे ढाकणा कोलखाज म्हणत आहे. ढाकणा कोलखाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणत आहे. ढाकणा कोलखाज हा बी सुद्धा आराम निघतो, अमरावतीमध्ये आहे ढाकणा कोलखाज अभयारण्य, राईट. पुढचा प्रश्न आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळणारी अभयारण्य राष्ट्रीय उद्याने यांच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे असणारा क्रम. म्हणजे की पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणत आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, राईट. पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार, सगळ्यात आधी नवेगाव येणार काय, नवेगाव येणार. आपला आन्सर काय, नाही नवेगाव नाही येणार. रायगड नाही, 1 मिनिट रुका ना. पूर्वेकडून पश्चिम म्हणत आहे, म्हणून इकडून असं जाणार. कारण की नवेगाव हा कुठं आहे, गुन्ह्यामध्ये आहे. मग त्याच्यानंतर काय ना, चिखलदरा अमरावतीमध्ये आहे. अणेर कुठे आहे, धुळे नांदेडमध्ये आहे. देवळगाव हे कुठे आहे, अहमदनगरमध्ये आहे. आणि फणसाड हा रायगड, राईट. रायगड म्हणजे आपला आन्सर हाच निघतो. असं नाही येणार की चिखलदरा येणार, अमरावती मग अणेर, असं काही नाही येणार. नवेगाव बीचमध्ये कसं, नवेगाव ते इकडे बॉर्डरवर आहे. म्हणजे की नवेगाव म्हणजे की गोंदियाकडे आहे, राईट. मग गोंदिया इकडं ना, चिखल अमरावती तिकडं, असं काही नाही होत.
म्हणून आपला आन्सर 49चा एक ऑप्शन, राईट. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 50वा प्रश्न. महाराष्ट्र नागपंचंपा, पांढरं सिडार, फणस, कावसी इत्यादी वृक्ष खालीपैकी कोणत्या प्रकारचे अरण्यात आढळतात? तर एसटी 2016चा प्रश्न आहे आपला हा प्रश्न काय उत्तर काय येणार? उष्णकटिबंधीय सदाहरित वनांनी. बरोबर आहे आपला उत्तर. पुढचा प्रश्न आहे, हा सुद्धा प्रश्न आलेला आहे, रिपीटेड आहे. नरनाळा आत्ताच बघितलं, नरनाळा. चपराळाच्या गडचिरोली आत्ताच सांगितलं, 47 म्हणजे की 47 मध्ये आलेला आहे. चपराळा आलेला आहे गडचिरोली मध्ये. नरनाळा कुठे आहे? अकोल्यामध्ये. तुम्हाला सांगितलेला आहे प्रश्न. नरनाळा कुठे आहे? अकोल्यामध्ये, राईट. टिपेश्वर कुठे आहे? म्हणजे की अ चा 3 एकच ऑप्शन मध्ये आहे. आपला क्लिक 1 सेकंदात आन्सर निघतो. नरनाळा कुठे आहे? अकोल्यामध्ये. आता डायरेक्ट एडसी रामलिंग हा सुद्धा रिपीटेड. एडसी रामलिंग कुठं आहे? उस्मानाबाद. ड चा 2. आणि अनेर कुठं आहे? अनेर नंदुरबार. आणि टिपेश्वर यवतमाळ. निघतो आपला 1 सेकंदात 5 सेकंदात आपला आन्सर निघतो, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, हा सुद्धा वन्य प्राणी अभयारण्य आणि प्रशासकीय विभागांचा. फणसाड हा थोडासा तो आला ना, थोडासा डिफरेन्शिएट करा, राईट. फणसाड हा कुठं आहे? कोकणमध्ये आहे, राईट. कोकणमध्ये आहे, राईट. म्हणजे की चा 2 येणार. 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे फणसाड, 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. मेळघाट कुठं आहे? मेळघाट आताच बघितलं आपण ना. मेळघाट कुठं आहे? अमरावती मेळघाट, राईट. म्हणजे की ड चा एकच ऑप्शन, म्हणजे की फर्स्ट ऑप्शन इज अ करेक्ट. फणसाड कुठं आहे? कोकणमध्ये आहे. नांदूर मध्येश्वर कुठे आहे? हा सुद्धा रिपीटेड क्वेश्चन आहे. हा नांदूर मध्येश्वर नाशिकमध्ये आहे, सांगितलेलं आहे. आणि किनवटमध्ये काय? औरंगाबाद. आणि मेळघाटमध्ये आहे अमरावती, राईट. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. अंबोली व आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारची अरण्ये आढळते म्हणत आहे? अंबोली आणि इगतपुरी इथे कोणत्या प्रकारचे अरण्ये आढळतात असा प्रश्न आहे. हा प्रश्न सुद्धा झालेला आहे. अंबोली आणि इगतपुरी इथे कोणत्या प्रकारचे आहे? उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्य. काय ना? ऑप्शन क्रमांक 1 उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने अंबोली आणि इगतपुरी येथे हा अरण्य आढळते, राईट. पुढचा प्रश्न जुळा म्हणत आहे. टिपेश्वर आत्ताच बघितलं आपण नाही. टिपेश्वर कुठं आहे? यवतमाळमध्ये आहे, राईट. टिपेश्वर कुठे आहे? यवतमाळमध्ये. रेगुरी कुठे आहे? रेगुरी आत्ताच बघितलं, अहमदनगर. म्हणजे की च्या ऑप्शन पुढे आहेत. रेगुरी ब चा 1 येणार, राईट. ब चा एक म्हणत आहे. काही कुठं आलाय आपण? ब चा 1, राईट. रेगुरी कुठं आहे? अहमदनगर. ब चा 1 एकच ऑप्शन मध्ये दिलेला आहे. आपला आन्सर निघतो धडणारी. म्हणजे की फटाफट 1 सेकंद आहे आन्सर, राईट. ब ना आपला आन्सर निघतो. काय होता? टिपेश्वर कुठे आहे? यवतमाळ निघा. 4था ऑप्शन बरोबर आहे. 4था ऑप्शन, राईट. दाजीपूर कुठं आहे? दाजीपूर आहे कोल्हापूरमध्ये. दाजीपूर कुठं आहे? कोल्हापूरमध्ये. आणि फणसाड कुठं आहे? रायगडमध्ये, राईट. फणसाड कुठं आहे? रायगडमध्ये, राईट. आपला आन्सर सुटतो. आता पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे? हा सुद्धा इझी. गोंदियामध्ये आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान, राईट. पुढचा प्रश्न आहे, चंद्रपूरमध्ये आहे तांडोबा. आत्ताच बघितलं आपण चंद्रपूरमध्ये. अंधारी, तांडोबा, राईट. अमरावती आत्ताच बघितलं आपण, अमरावती सुद्धा, राईट. तुम्ही कमेंटमध्ये सांगा अमरावती फटाफट, राईट. अमरावती मेळघाट अभयारण्य. नागपूरमध्ये पेंच आत्ताच बघितलं आपण. आपला आन्सर काय आहे? नवेगावच्या गोंदिया. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, आर्द्र पानझडी वने, रुद्र पानझडी वने, उष्णकटिबंधीय. घाबरायचे नाही असे प्रश्न. 2016चा प्रश्न आहे हा. तर उष्णकटिबंधीय सदाहरित वने हा कुठं आढळतो? दक्षिण कोकणमध्ये आढळतो. उष्णकटिबंधीय सदाहरित वने. आर्द्र पानझडी वने कुठे आढळतो? पूर्व विदर्भमध्ये आढळतो. रुद्र पानझडी वने कुठे आढळतो? सातपुडा आणि अजिंठा डोंगररांगामध्ये. आणि उष्णकटिबंधीय काटेरी वने हा मध्य महाराष्ट्र आणि पठारी प्रदेशमध्ये आढळतो, राईट. म्हणून आपला आन्सर काय येणार? अ चा 3 2 ऑप्शन मध्ये आहे, राईट. आणि डायरेक्ट लास्ट वाले उष्णकटिबंधीय काटेरी वने हे 1 येणार, मध्य महाराष्ट्रातील पठारी प्रदेश. आपला एक आन्सर आला ऑप्शन क्रमांक 1, राईट. पुढचा प्रश्न आहे, बृहन्मुंबई जिल्ह्याशी त्यामध्ये बृहन्मुंबई जिल्ह्याशी संबंधित पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा म्हणत आहे. बृहन्मुंबई, राईट.
तुळशी, पवई व विहार हे तलाव आहेत. बरोबर बरोबर आहे. कानेरीची डोंगर व बोरीवली भागात पाणी आढळतं. बरोबर आहे. हा शिवडी व मानखुर्दीच्या खाडी परिसरात हिवाळ्यात रोहित पक्षी. बरोबर. तीनही सर्व विधाने सत्य आहेत. राईट. बृहन्मुंबईच्या संदर्भात. पुढचा प्रश्न बघायचा आहे. पुढील विधाने दोन विधानापैकी कोणती योग्य आहे म्हणत आहे. राईट. कोणती योग्य आहे म्हणत आहे. राईट. तर एक पहिला विधान काय, महाराष्ट्र उष्णकटिबंधीय दमट पानझडी अरण्य व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्य जवळपास सारखेच क्षेत्रात आहेत. बरोबर आहे. हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्य 1/3 क्षेत्रात नाही म्हणत आहे. 1/3 क्षेत्रात नाही म्हणत आहे. राईट. तृतीयांश क्षेत्रात नाही म्हणत आहे, म्हणून हा विधान चुकीचा आहे. राईट. आपला ऑप्शन इज करेक्ट. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, पुढील दोन विधानांपैकी कोणती योग्य आहे म्हणत, कोणती योग्य आहे म्हणत आहे. कोणती योग्य म्हणे, माळढोक अभयारण्य महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठे अभयारण्य आहे. हे विधान चुकीचे आहे का. हे विधान अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. माळढोक अभयारण्य हे महाराष्ट्राचे सर्वात मोठे अभयारण्य आहे. कुठे आहे हा, सोलापूर अहमदनगर असं नान्नज. राईट. त्याला नान्नज सुद्धा म्हणतात माळढोकला. इतक्या या अभयारण्यांचे क्षेत्र वाढविले गेले आहे की माळढोक पक्ष्यांच्या संख्येतील वाढीमुळे नव्हे तर सर्वव्यापी काळविटामुळे असं आहे. असं नाही आहे. हे विधान चुकीचे आहे. हा. राईट. कारण वाढ नाही, उलट शेती व मानवी वस्तीसाठी काही वनक्षेत्र कमी करून झालेले आहे, म्हणून हे असं नाही होतं. वाढीमुळे सर्वव्यापी काळविटे पक्ष्यांसाठी संख्येतील वाढीमुळे असं काही नाही आहे. मानवी वस्तीसाठी वसली आहे आणि शेतीसाठी ती जागा उपयोगात आलेली आहे, म्हणून केवळ ऑप्शन इज करेक्ट येणार आहे. पुढच्या आहे विधान एक बरोबर चुकीचं आहे. हे विधान बघायचं आहे. राईट. हा प्रश्न आयोगाने रद्द दिलेला आहे. राईट. आयोगाने काय कराय रद्द दिलेला आहे हा प्रश्न. तरी सुद्धा आपण बघू. पश्चिम महाराष्ट्र काय म्हणतात, पश्चिम महाराष्ट्र विभागातील ठाणे वन वृत्तांची अलिबाग हा एकमेव वन विभाग हा 1024 किलोमीटरपेक्षा जास्त असून तो खालोखाल ठिकाणी डहाणू आणि वन विभाग यांच्या क्रमांक. हे चुकीचे आहे विधान. विदर्भ हा गुगलमधून सांगतोय मी. हा विधान चुकीचं सांगितलेलं आहे गुगलनं. आणि विदर्भ भागातील यवतमाळ वनवृत्तीचे अनुक्रमे बुलढाणा, पुसद, यवतमाळ या तीनही वन विभागांचे वनक्षेत्र 1004 किलोमीटर जास्त. हा विधान बरोबर दिलं आहे, म्हणून आपला काय उत्तर येणार, अचूक बरोबर आपला हा उत्तर सुद्धा गुगलनं सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 61वा प्रश्न. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांबा खडकांची पठारे आहेत. बरोबर आहे काय. हो बरोबर. कोकण किनारी पट्टीमध्ये जांबा खडकांची पठारे आहेत. बरोबर. जांबा दगड हा बेसॉल्टच्या कायिक विधारणामुळे तयार होतो. चुकीचा आहे हा विधान. कारण हा बेसाल्ट खडकांच्या रासायनिक विधारणामुळे आणि काय म्हणत आहे लॉटरायझेशन म्हणत आहे या प्रक्रियेमधून तयार होतो. राईट. म्हणून हा विधान चुकीचे आहे. महाराष्ट्राचे 80% भूप्रदेशांचे किटेशियम कालखंडातील लावाचे थर, म्हणून आपला उत्तर काय येणार, फक्त विधान बरोबर नाही म्हणत आहे. म्हणजे की हा सुद्धा बरोबर, हा सुद्धा बरोबर, विधान हा बरोबर नाही. आपलं उत्तर काय ना दुसरा ऑप्शन. राईट. पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला 62वा प्रश्न. खाली विधाने पहा. उष्णकटिबंधीय सुधारित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील काय म्हणत आहे, उष्णकटिबंधीय सुधारित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात. बरोबर आहे काय. हो बरोबर आहे. बरोबर आहे. ESO 2015 मध्ये हा प्रश्न आलेला. पुढचे वाक्य बघू. पुढचे वाक्य काय म्हणत आहे, उष्णकटिबंधीय सुधारित वन एक ऑप्शन बरोबर आहे. राईट. म्हणजे की हा सुद्धा येऊ शकतो ऑप्शन मध्ये आणि हा सुद्धा येऊ शकतो. बरोबर नाही म्हणत आहे ना, हा नाही येऊ शकत. उष्णकटिबंधीय काय म्हणत आहे, उष्णकटिबंधीय सुधारित वनांतील वृक्षांची पाने रुंद असतात. बरोबर आहे काय. ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. लेकिन आयोगाने याचे उत्तर काय दिलेलं आहे, फक्त हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे की हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे की चुकीचाच असणार. कारण ऑप्शन बघा. राईट. म्हणजे आपला आन्सर काय ना तिसरा आन्सर. पुढचा प्रश्न काय आहे, महाराष्ट्रातील मोसमी वनांतील
काय म्हणत आहे, महाराष्ट्रातील मोसमी वनांतील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात, कारण काय आहे? कारण बाष्पीभवन कमी करण्यास व काय म्हणत आहे, बाष्पीभवन कमी करण्यास व. पुढचा प्रश्न आहे, वन हक्क कायद्यांच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात क्रमांक मिळवलेला आहे? आपलं उत्तर काय येणार? गडचिरोली. वन हक्क कायद्या अंमलबजावणीत, राईट. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, कारण की सर्वात जास्त वन विभाग तर गडचिरोलीमध्येच आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, महाराष्ट्रातील एकूण जंगले वन क्षेत्रापैकी आपलं उत्तर काय ना, तिसरा ऑप्शन इज आहे. आयोगाने हा प्रश्न दिला आहे, राईट. महाराष्ट्रातील एकूण जंगली क्षेत्रापैकी 84% क्षेत्र राखीव, 11% क्षेत्र हे संरक्षित व 5% क्षेत्र हे अवर्गीकृत जंगलाखाली आहे. हा आयोगाने दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, जुळा म्हणत आहे, राईट. महाराष्ट्रातील वने आणि तापमान व पर्जन्यमान असं दिलेलं आहे. तर आपलं उत्तर काय येणार याच्या, उष्ण प्रदेशीय निमसुधारित वने. तर याच्या उत्तर काय येणार, तापमान 20 ते 30 डिग्री सेल्सिअस, पर्जन्य 2000 मिमीपेक्षा जास्त. हा बरोबर, म्हणजे की अचा 1 बरोबर आहे. ऑप्शन बघू डायरेक्ट. ऑप्शन काय म्हणत आहे, 1 मिनिट. राईट. आपलं उत्तर काय येणार, ऑप्शन क्रमांक 2 येणार, कारण याचा हा येतो. आणि उष्ण प्रदेशीय काटेरी वने कुठं आहे, 35 डिग्री ते 40 डिग्री, पर्जन्य 500 ते 1000. बरोबर, हा आपलं उत्तर येणार. आयोगाने याचे उत्तर दिलेलं आहे दुसरा, पण हे चुकीचे आहे, राईट. 1 मिनिट. याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे दुसरा क्रमांक, आणि तुम्ही याला रिव्हिज करून घ्या. पुढचा प्रश्न बघू आपण फटाफट क्लिअर करायचे, राईट. फटाफट संपवायचं आहे हे लेक्चर. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात खालील 4 वनांच्या प्रकारातील काय म्हणत आहे, कोणते प्रकार आहेत हा, बरोबर काय म्हणत आहे, बरोबर की चूक म्हणत आहे. उष्णकटिबंधीय निमसुधारित वने बरोबर आहे, काय आहे, बरोबर आहे. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने हा सुद्धा बरोबर आहे. उष्णकटिबंधीय पहिले हा बघू, हे तुम्हाला कन्फ्यूज साठी दिलेलं आहे, राईट. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने सर्वाधिक आढळतात, बरोबर आहे काय, चुकीचं आहे. उष्णकटिबंधीय नाही येणार तिथं काय येणार, हे विधान चुकीचे आहे. आयोगाने हा सद दिलेला आहे. हॅशटॅग म्हणजे की हा रद्द झालेला प्रश्न म्हणून याला विसरा आणि पुढे चाला, राईट. महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय सुधारित पर्वतीय जंगलांची उंची व घनता खूपच मर्यादित आहे, कारण सांगा, फटाफट सांगा. कारण आहे जमिनीची तीव्र उतार व जांभी मुद्रा, बरोबर, हा येणार, बरोबर आहे. हा दीर्घकाळ असणारा कोरडा ऋतू, हा सुद्धा बरोबर आहे, राईट. समुद्र सपाटीपासून असणारे वृक्षस्थान, हे विधान चुकीचे आहे. आपलं उत्तर काय येणार, अ व ब बरोबर आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे, अ व ब म्हणून कसा, महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय सुधारित व पर्वतीय जंगलांची उंची व घनता खूपच मर्यादित आहे, कारण जमिनीची तीव्र उतार व जांभी मुद्रा, दीर्घकाळ असणारा कोरडा ऋतू. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 17 प्रश्न, सन 2006 पासून राज्य सरकारने कोणती वनसंग्राम योजना सुरू केली, ज्या योजनेअंतर्गत वृक्षतोड थांबवली जाते आणि वनसंपत्तीचे संरक्षण केले जाते. आपलं उत्तर काय येणार, कोणती आहे योजना, संत तुकाराम. मागच्या प्रश्नामध्ये हा प्रश्न गेलेला आहे, संत तुकाराम आहे. खाली कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही म्हणत आहे, तांडोबा तर आहेत, तुम्हाला माहितीच आहे, हा प्रश्न खूप वेळा रिपीट झाला आहे. तांडोबा तर आहेत. नवेगाव हा गोंदियामध्ये आहे, राईट, म्हणून हे हा सुद्धा आहे. हा डायरेक्ट आपला आन्सर निघतो, नवेगाव हा गोंदियामध्ये आहे म्हणून नाही म्हणत आहे, म्हणून दुसरा आन्सर इज करेक्ट आन्सर. खालीपैकी कोणत्या जिल्ह्यांचे संरक्षण साहित्य निर्मितीच्या कारखाना नाही म्हणत आहे, आपलं उत्तर काय येणार, याच्या उत्तर येणार आपला धुळेमध्ये. कारण भंडारामध्ये आहे जवाहरलाल नगर, चंद्रपूरमध्ये आहे भद्रावती आणि नागपूरमध्ये आहे वाडी आणि अंबाझरी, राईट. तर आपला प्रश्न काय म्हणत आहे 72 सोबतच्या नकाशातील छायांकित केलेल्या व ए अक्षराने दर्शवलेल्या प्रदेश काय सुचवतो हा प्रदेश ऑप्शन बघू आता. ऑप्शन काय म्हणत आहे,
तंबाखू लागवड, खनिज तेल उत्पादन, घनदाट अरण्य आणि झुडपी जंगले. तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार झुडपी जंगले. झुडपी जंगले हा याचा आन्सर येणार. आयोगाने सुद्धा हाच दिलेला आहे, झुडपी जंगले दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघू 73वा. 73वा प्रश्न काय म्हणत आहे? महाराष्ट्रात सर्वात कमी वनांखालील क्षेत्र डॅश या विभागात आहे. तर आपलं उत्तर काय येणार? मराठवाडा. हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. सर्वात कमी वनांखालील क्षेत्र कोणते आहे? मराठवाडा. मराठवाडा विभाग हा सर्वात कमी वनांखालील क्षेत्र आहे. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात खालीपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय म्हणणार? पश्चिम घाट. आपण त्याला हॉटस्पॉट असे सुद्धा म्हणू. सर्वात अधिक जैवविविधता हॉटस्पॉट. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्रांचे प्रमाण डॅश आहे. तर आपलं उत्तर काय येणार याच्या? 21%. महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्रांचे प्रमाण किती आहे? 21% आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? आपलं उत्तर काय येणार? आढळतात. तर आपलं उत्तर काय येणार? 300 मिमीपेक्षा जास्त पर्जन्याच्या प्रदेशात सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने आढळतात. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहेत म्हणत आहे? कोणाकरिता? गव्याकरिता. आपलं उत्तर काय येणार याच्या उत्तर येणार राधानगरी कोल्हापूर येणार. कारण सागरेश्वर हा मानव निर्मित आहे, बरोबर, आणि राधानगरी हे दाजीपूर अभयारण्य इथं आहे. राईट. आणि तानसा हा कुठे आहे? बिबट्या, भेकर. राईट. आणि मेळघाट हा भागासाठी प्रसिद्ध आहे. राईट. हा सागरेश्वर आपला मानव निर्मित आहे आणि गव्याकरिता प्रसिद्ध फक्त एकच आहे, राधानगरी कोल्हापूर, दाजीपूरमध्ये आहे, दाजीपूर अभयारण्य. राईट. म्हणून आपलं उत्तर काय आहे? तिसरा आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला वनसेवाचा, महाराष्ट्र राज्यांचा राज्यवृक्ष कोणता आहे म्हणत आहे? राज्यवृक्ष. तर आपला काय आहे? आंबा. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत म्हणत आहे? जंगले व प्राणी आहेत म्हणत आहेत. आपलं उत्तर काय येणार याच्या? विदर्भमध्ये जंगले व प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. राईट. जसे की विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर हे ठिकाण. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्यात आहे म्हणत आहे? भंडारा जिल्ह्यात कोणतं आहे? तांडोबाचा चंद्रपूरमध्ये आहे, तुम्हाला माहितीच आहे. पेंच हा कुठं आहे? नागपूरमध्ये आहे. नवेगावमध्ये आहे. नवेगावमध्ये आहे राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्यामध्ये नवेगाव. राईट. आपलं उत्तर काय येणार? तिसरा ऑप्शन. आणि संजय गांधी हा ठाणे मुंबई उपनगरमध्ये आहे. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, जुळ्या म्हणत आहे, म्हणजे की वन उत्पादने आणि विभाग म्हणत आहे. आता तेंदूची पाने कुठे आढळतात? नागपूर आणि गोंदिया विभागात तेंदूची पाने, जसे की बीडी वगैरे. राईट. आणि बांबू गवत कुठे आढळते? चंद्रपूरमध्ये बांबू गवत. राईट. आणि खेर कात कुठे आढळते? डहाणूमध्ये. आणि ऋषी गवत कुठे आढळते? गडचिरोली अमरावतीमध्ये. राईट. म्हणून आपल्याला काय उत्तर काय येणार? 2, 3, 4, 1. 2, 3, 4, 1 आपला उत्तर आहे ना. ऑप्शन बघू आता आपण. 2, 3, 4, 1 आहे का ऑप्शन मध्ये? 2, 3, 4, 1 बरोबर. पहिला ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, दिलेल्या महाराष्ट्रातील नकाशात गडद, म्हणजे की गडद हा भाग सह्याद्रीचा भाग दिसतो काहीतरी, प्रदेश कोणत्या प्रकारचे वने आढळतात? म्हणजे की सह्याद्रीमध्ये कोणत्या परत आढळतात? सह्याद्रीमध्ये कोणत्या प्रकारचे वने आढळतात? आपलं उत्तर काय येणार? निमसधारित वने आपल्याचा उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅश जिल्ह्यात वसलेले आहेत? हा सुद्धा प्रश्न रिपीटेड आहे. कुठे आहे मेळघाट? अमरावतीमध्ये. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? आपलं उत्तर काय येणार? साग. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र राज्यात डॅश या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे? आपलं उत्तर काय ना? गडचिरोली. कारण इथे जंगले वगैरे वन खूप जास्त आहेत. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, योग्य जोडी कोणती ती सांगा? तर आपलं उत्तर इथे दिलेलं आहे अभयारण्य और स्थान. तर किनवट अभयारण्य कोणत्या स्थानात आहे? तर आपलं उत्तर काय येणार? यवतमाळ व नांदेडमध्ये आहे. अ 4 म्हणत आहे. एकच ऑप्शन मध्ये दिला आपला आन्सर दुसरा. आणि मग कर्नाडा कुठे आहे? कर्नाडा हा
रायगडमध्ये आहे. हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. कर्नाटक कुठे आहे? रायगडमध्ये आहे. आणि रेहेकुरी कुठे आहे? हा सुद्धा रिपीटेड आहे. रेहेकुरी अहमदनगरमध्ये आहे आणि दाजीपूर कोल्हापूरमध्ये आहे. कुठे आहे? दाजीपूर कोल्हापूरमध्ये आहे. आपला आन्सर दुसरा क्रमांक बरोबर. पुढचा प्रश्न आहे आपला 87. काय म्हणत आहे? खालीपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे म्हणत आहे? सर्वात कमी वनक्षेत्र लातूरमध्ये आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र कुठे आहे? लातूरमध्ये. राईट. महाराष्ट्रामध्ये विचारत आहे. राईट. महाराष्ट्रामध्ये तर लातूरच आहे. खालीपैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही म्हणत आहे? विदर्भ विभागात मोडत नाही म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार आहे? ती वरीलपैकी कोणतीही नाही म्हणत आहे. कारण की गुगामाळ हा अमरावतीमध्ये आहे, नवेगाव हा गोंदियामध्ये आहे आणि पेंच हा तुम्हाला माहितीच आहे नागपूरमध्ये आहे. रिपीटेड क्वेश्चन आहे. म्हणून आपलं उत्तर काय आहे? 44 इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यांच्या चांदोली राष्ट्रीय उद्यानाकडे समावेश होत नाही म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार याच्या? रायगड, रत्नागिरी, कोल्हापुरी ना हा सुद्धा येतो. राईट. कोल्हापूर सुद्धा येतो. म्हणून की चांदोली राष्ट्रीय उद्यानाकडे समावेश होते म्हणजे की सांगली, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर होतो. आपलं उत्तर काय येणार? रायगड. आता रायगडमध्ये कोणतं आहे? आताच बघितलं. सांगा. रायगडमध्ये आहे कर्नाळा. पुढचा प्रश्न आहे 90वा. आखरी लास्ट प्रश्न आहे आपला हा 90वा प्रश्न. काय म्हणत आहे? खालीपैकी कुठल्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहेत? आपलं उत्तर काय येणार? सिंधुदुर्ग. काय येणार? सिंधुदुर्ग. हा प्रश्न ASO मुख्य 2011चा. राईट. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा. मिळूया. आता पुढचा चॅप्टर आहे आपला खनिज संपत्तीचे आपले 100 का 200 तरी PYQs आहेत. सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करा. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.